नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या युट्यूब चॅनलवर तसेच इंग्लिश गुरु फॉर ऑल या वेबसाईटवर आणि आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एंटायर इंग्लिश ग्रामर म्हणून असा एक कोर्स स्टार्ट केलेला आहे आणि आजच्या या सेशनमध्ये आपण लेसन नंबर 9 बघणार आहोत. त्याचं टायटल आहे द नाउन केस. आपण या लेसन मध्ये द नाउन आणि केस हा एक काय कॉन्सेप्ट आहे हे समजून घेणार आहोत आणि याचे कुठले कुठले प्रकार आहेत ते देखील आपण समजावून घेणार आहोत. तर सुरुवात करूया द नाउन केसला. मीनिंग ऑफ नाउन केस. नाउन केस कशाला म्हणायचं आपण आता इथे समजून घेऊयात. पॉइंट नंबर 1 बघा. नाउन केस रेफर्स टू द रोल अ नाउन प्लेज इन अ सेंटेन्स. याचा अर्थ काय होतो? एखादं नाउन जे आहे हे एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या सेंटेन्स मध्ये काय म्हणून फंक्शन करते, काय म्हणून कार्य करते, त्याला आपण नाउन केस असं म्हणतो. आता इथे तुम्हाला काय माहिती असणं गरजेचे, तर नाउनचे आपल्याला फंक्शन्स माहिती असणं गरजेचे आहे. तर ते आपण इथे आता बघूया. सेकंड पॉइंट बघा. इट शोज द रिलेशनशिप बिटवीन द नाउन अँड द अदर वर्ड्स इन द सेंटेन्स सच ॲज whether the noun is acting as a subject, ऑब्जेक्ट और शोइंग पोझिशन. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एखादं नाउन हे सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून काम करतंय का, किंवा ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून काम करतंय का, किंवा पोझिशन म्हणजे आपल्याला ओनरशिप दाखवण्याचं काम करतंय का. असं जर करत असेल तर त्या पर्टिक्युलर नाउनची ती केस आहे असं आपण तिथे म्हणतो. आता खाली दिलेल्या काही एक्झाम्पल्स मध्ये आपण बघूया. रवी इज रीडिंग अ बुक. आता या पर्टिक्युलर सेंटेन्स मध्ये रवी आणि इथे हे काय दिसतंय बघा बुक, हे दोन देखील इथे नाउन्स आहेत. आता रवी इथे सब्जेक्ट म्हणून काम करतोय आणि बुक इथे हे ऑब्जेक्ट म्हणून काम करतंय. आता सेकंड बघा. आय सॉ द डॉग नियर द गेट. आता या केसमध्ये हे जे दिसतंय आपल्याला द डॉग हा इथे ऑब्जेक्ट म्हणून काम करतोय आणि नाउनच्या ऐवजी आपण प्रोनाउन वापरतो म्हणून आय देखील इथे आपल्याला सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे. त्यामुळे ते देखील नॉमिनेटिव्ह केस मध्ये जाणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये इथे द डॉग असणार आहे. थर्ड बघा. द गर्ल्स बॅग इज ऑन द चेअर. या केसमध्ये कुणाची बॅग, तर त्या मुलीची बॅग, आणि गर्ल्स बॅग हे आपल्याला काय दाखवतं, गर्लला फर्स्ट एस लावलेला आहे म्हणजे इथे आपल्याला ते ओनरशिप किंवा पोझिशन दाखवतं. त्यामुळे इथे हे कुठल्या केसमध्ये आहे, पॉझेसिव्ह केसमध्ये आहे. तर आता आपण इथे मीनिंग ऑफ नाउन केस समजून घेतलेला आहे आणि काही एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहेत. आता आपण ऍक्च्युअल टाइप्स बघणार आहोत, टाइप्स ऑफ नाउन केस. आता बघा 1 नंबरला काय दिलेलं आहे इथे, नॉमिनेटिव्ह और सब्जेक्टिव्ह केस. जर एखादं नाउन एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणून काम करत असेल तर त्याला आपण ते जे नाउन आहे हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये किंवा सब्जेक्टिव्ह केस मध्ये आहे असं म्हणतो. सेकंड नंबर बघा. ऑब्जेक्टिव्ह और अक्युजेटिव्ह केस म्हणजेच काय, जर एखादं नाउन हे एखाद्या वाक्यामध्ये कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणून काम करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ते नाउन जे आहे त्याची केस आहे ऑब्जेक्टिव्ह किंवा अक्युजेटिव्ह केस. थर्ड नंबर बघा. पॉझेसिव्ह और जिनेटिव्ह केस. आता पॉझेसिव्ह म्हणजेच काय, जर आपल्याला एखादं नाउन हे ओनरशिप दाखवत असेल एखाद्या वाक्यामध्ये तर आपण काय म्हणतो, ते नाउन पॉझेसिव्ह केस मध्ये आहे किंवा जिनेटिव्ह केस मध्ये आहे. तर इथे मी तुम्हाला आता याचा मीनिंग समजून सांगितलेलं आहे. आता आपण प्रत्येकाचा मीनिंग आणि परत एक्झाम्पल्स इथे बघणार आहोत. मीनिंग ऑफ नॉमिनेटिव्ह केस. द नाउन इज डुईंग द ऍक्शन. ऍक्शन करतो म्हणजे काय, डुअर ऑफ अन ऍक्शन. हे काय आहे, डुअर ऑफ अन ऍक्शन. आणि जर तो ऍक्शन घडवत असेल म्हणजे तो कर्ता म्हणून काम करत असेल तर ते नाउन हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये असतं असं आपण म्हणतो. एक्झाम्पल्स बघा. रिया सिंग्स ब्युटिफुली. या वाक्यामध्ये रिया हे सब्जेक्ट म्हणून काम करते आहे म्हणून हे जे नाउन आहे हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये आहे. त्यानंतर बघा. द कॅट चेस्ड द माऊस. यामध्ये द कॅट जे आहे हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये असलेलं नाउन आहे. थर्ड बघा. माय पॅरेंट्स आर गोइंग टू द मार्केट. इथे माय पॅरेंट्स जे आहे, पॅरेंट्स जे आलेलं आहे हे नॉमिनेटिव्ह केस मध्ये असलेलं नाउन आहे. त्यानंतर नंबर 4. द सन रायझेस इन द ईस्ट. इथे द सन हे जे आहे हे देखील नाउन आहे आणि ते देखील
नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहेच, म्हणजे सब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, कर्ता म्हणून काम करत आहे. नंबर 5 बघा, जॉन प्लेज फुटबॉल एव्हरी इव्हनिंग. इथे जॉन जो आहे तो ऍक्शन करतो आहे, त्यामुळे जॉन हे जे नाउन आहे हे देखील नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे. म्हणजे आता या स्क्रीनवर तुम्ही बघितलं असेल, रिया असेल, द कॅट असेल, पॅरेंट्स असेल, त्यानंतर द सन असेल किंवा जॉन असेल, हे सगळे जे नाउन्स आहेत हे काय करतायत तर सब्जेक्ट म्हणून काम करतायत या सगळ्या वाक्यांमध्ये. त्यामुळे ते सगळेच्या सगळे नाउन्स हे नॉमिनेटिव्ह केसमध्ये असल्याचं आपण म्हणतो किंवा सब्जेक्टिव्ह केस. त्यानंतर बघूया आपण मीनिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह केस. आता बघा, द नाउन रिसिव्ह द ऍक्शन, म्हणजे ज्यावर ते ऍक्शन घडते, ज्याला कर्म म्हणतो आपण, बरोबर, त्याला त्यावेळेस आपण म्हणतो की ते जे नाउन तिथे यूज केलेलं आहे ते ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. आता इथे बघा, शी हेल्प रिया विथ हर होमवर्क. आता इथे रिया ही जी आहे हिच्यावर ते ऍक्शन काय झाली, रियाने रिसीव्ह केली कुणाकडनं, शी, कोणी माहित नाही, असं या पद्धतीनं. रिया हे जे नाउन आहे इथे हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. सेकंड बघा, वी सॉ द कॅट ऑन द रूफ. आता इथे द कॅट जे आहे हे कशामध्ये यूज केलेलं आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये, ऑब्जेक्ट म्हणून यूज केलेलं नाउन आहे. थर्ड बघा, ही इन्व्हायटेड हिज फ्रेंड्स टू द पार्टी. आता या ठिकाणी हिज फ्रेंड्स जे आहे हे कशामध्ये आहे तर ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे. त्यानंतर द टीचर प्रेज्ड राहुल. आता राहुलनं ऍक्शन रिसीव्ह केलेली आहे, कुणी प्रेज केलं होतं त्याला, टीचरने. त्यामुळे इथे राहुल हे जे नाउन आहे हे ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, हे सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. त्यानंतर नंबर 5, आय गेव द कीज टू माय ब्रदर. इथे द कीज जे आहे हे देखील कशामध्ये आहे, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. तर इथे आपण आता मीनिंग ऑफ ऑब्जेक्टिव्ह केस आणि त्याचे आपण काही एक्झाम्पल्स इथे समजवून घेतलेले आहेत. आपण आता नेक्स्ट बघूया, मीनिंग ऑफ पॉझेसिव्ह केस. तर पॉझेसिव्ह केस कशाला म्हणायचं, पॉझेसिव्ह म्हणजेच काय, आपल्याला ते काय दाखवते इथे समजून घ्या सगळ्यांनी, ओनरशिप, हक्क. ओनरशिप म्हणजेच काय, हक्क दाखवतं. नाउन ओन्स समथिंग, त्याच्याकडे स्वतःचं काही आहे त्या नाउनकडे, असं जर आपल्याला एखाद्या सेंटेन्स मध्ये सजेस्ट होत असेल तर त्याला आपण ते पर्टिक्युलर नाउन हे पॉझेसिव्ह केसमध्ये आहे किंवा जिनेटिव्ह केसमध्ये आहे असं आपण सांगतो. इट मीन्स इट शोज ओनरशिप. एक्झाम्पल्स, धिस इज रियाज नोटबुक. आता हे रिया जे आहे याला अपोस्ट्रोफी लावलंय बघा. दिस इज रियाज नोटबुक, म्हणजे रियाज हे जे झालं इथलं रिया हे कशामध्ये आहे, पॉझेसिव्ह केसमध्ये. सेकंड बघा, द डॉग्स टेल इज वॅगिंग. आता इथे ते डॉग्स आहे, डॉग्स कुणाची सांगितलेली आहे टेल, डॉगची. त्यामुळे हे डॉग जे नाउन आहे पॉझेसिव्ह केसमध्ये आहे. थर्ड बघा, वी स्टेड ॲट माय अंकल्स हाऊस. आता या केसमध्ये अंकल्स हाऊस म्हटलंय, कुणाचं घर, अंकल्स, काकांचं घर. त्यामुळे हे देखील पॉझेसिव्ह केसमध्ये आहे. नंबर 4 बघा, द बेबीज टॉयज आर ऑन द बेड. इथे बेबीज जे आहे हे पॉझेसिव्ह केसमध्ये आहे, कारण बेबी हे नाउन आहे आणि त्याला अपोस्ट्रोफी एस यूज केलेला आहे. आय बॉरोड नीनाज पेन्सिल. नीना देखील हे नाउन आहे आणि कुणाची पेन्सिल आहे, नीनाची. त्यामुळे हे नीना जे आहे, नीनाज हे पॉझेसिव्ह केसमध्ये इथे आलेलं आहे. तर आता आपण इथे मीनिंग ऑफ पॉझेसिव्ह केस आणि त्याचा काही एक्झाम्पल्स इथे बघितलेले आहे. आता आपण इथे मीनिंग ऑफ नाउन्स इन अपोजिशन थोडं समजून घेणार आहोत. ही काय कॉन्सेप्ट आहे तर ते बघूयात. नाउन इन अपोजिशन रेफर्स टू अ नाउन और नाउन फ्रेज that comes immediately after another noun to explain, identify or rename it. ते आपण एक्झाम्पल्स मधनं लक्षात येईल तुमच्या. इट प्रोव्हाइड्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट द फर्स्ट नाउन अँड युजली अपियर्स नेक्स्ट टू इट, ऑफन सेपरेटेड बाय कॉमाज. म्हणजे काय करतं, पहिलं जे नाउन एखाद्या सेंटेन्स मध्ये आलेलं असतं त्या सेंटेन्स मधलं जे सेकंड नाउन आलेलं असतं हे पहिल्या नाउन विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन देतं. त्यामुळे त्याला आपण नाउन्स इन अपोजिशन असं म्हणत असतो. तर आपण आता याचे काही एक्झाम्पल्स इथे बघणार आहोत. एक्झाम्पल्स ऑफ नाउन्स इन अपोजिशन्स बघा. सचिन तेंडुलकर, द क्रिकेट लिजेंड, रिटायर्ड इन 2013. आता सचिन तेंडुलकर हे एका व्यक्तीचं नाव आहे, बरोबर. तर त्याच्याविषयी आपल्याला हे जे आहे बघा, द क्रिकेट लिजेंड, बरोबर, हे आपल्याला इटालिक्स मध्ये दिलेलं आहे बघा, इटालिक.
याला हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं या पहिल्या नाउन विषयी, म्हणून त्यालाच म्हणायचं नाउन्स इन अपोजिशन. सेकंड एक्झाम्पल बघा, माय फ्रेंड राहुल अ टॅलेंटेड सिंगर ओन द कॉम्पिटिशन. आता इथे राहुल जो आहे, माय फ्रेंड राहुल, राहुल जे आहे नाउन आहे. याविषयी एक्स्ट्रा माहिती कुठलं देते आपल्याला, कोण आहे राहुल, अ टॅलेंटेड सिंगर आहे. त्यानं काय जिंकलेली होती, कॉम्पिटिशन जिंकलेली होती. याचा अर्थ अ टॅलेंटेड सिंगर हे जे आलेले सिंगर, सिंगर हे काय आहे, नाउन इन अपोजिशन. त्यानंतर पुणे, अ सिटी इन महाराष्ट्र इज नोन फॉर इट्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. आता इथे पुणे सिटी आहे, बरोबर, आणि त्याच्या समोर काय आलंय, अ सिटी इन महाराष्ट्र. कुठली सिटी आहे, महाराष्ट्रातली. हे नाउन जे आहे ना, यानंतर आलेलं पुणे नंतरचं हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं आपल्याला. त्यामुळे याला आपण नाउन इन अपोजिशन म्हणतो. नंबर 4, वी व्हिजिटेड द ताजमहल, अ सिम्बल ऑफ लव्ह लास्ट इयर. या केसमध्ये ताजमहल हे नाउन आहे आणि याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती देणारा आपल्याला त्याच्या समोर इमिडिएट आलेलं आहे, कॉमानं सेपरेट केलेलं आहे बघा, अ सिम्बल ऑफ लव्ह. म्हणजेच हे देखील काय आहे, नाउन्स इन अपोजिशन. नंबर 5 बघा, हर ब्रदर अमन, अ सॉफ्टवेअर इंजिनियर वर्क्स इन बेंगलुरू. आता कोण आहे तिचा भाऊ, काय नाव त्याचं, अमन. अमन हे काय, नाउन आहे, पण तो काय आहे, अ सॉफ्टवेअर इंजिनियर. म्हणजे या अमन विषयी एक्स्ट्राची माहिती देणारं नाउन हे इकडे आहे बघा. कुठला इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर. म्हणजेच हे काय आहे, नाउन्स इन अपोजिशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेसन मध्ये आता नाउन केस हा प्रकार समजून घेतलेला आहे. सब्जेक्टिव्ह केस काय आहे, ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, पॉझेसिव्ह केस काय आहे आणि नाउन्स इन अपोजिशन देखील समजून घेतलेला आहे. सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा आपला हा कोर्स आहे. तरी सगळ्यांनी कंटिन्यू सगळे व्हिडिओज बघा, सगळ्या फ्री मटेरियल देखील ऍक्सेस करा आणि कोर्स विकत घेऊन स्वतःचे इंग्लिश इम्प्रूव्ह करा. थँक यू सो मच.